एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र ताहराबाद येथील संत कवी महिपती महाराज देवस्थान इथं आज बुधवारी पांडुरंग उत्सवाची संत महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती महंत अर्जुन महाराज तनपुरे यांच्या काल्याचं कीर्तन सांगता झाली। या निमित्तानं आज लाखो भाविकांनी ताहराबाद नगरीत दाखल होत महिपती महाराज समाधीचं दर्शन घेऊन काल्याच्या कीर्तनाचा आनंद लुटला। भव्य पताकांनी प्रतिपंढरी ताहराबाद नगरी सजली होती। टाळ मृदुंगांचा गजर आणि जय जय महिपती, नमो महिपतीच्या नामघोषानं प्रतिपंढरी धन्य झाल्याचं पाहायला मिळालं। ताहराबाद पंचकृषीला भगवत स्वरूप आलं होतं। गेल्या 4 दिवसांपासून श्री क्षेत्र ताहराबादला पांडुरंग महोत्सवाची आध्यात्मिक पर्वणी सुरू असताना राज्यातून भाविक भक्तांच्या दर्शनासाठी महिपतींच्या दर्शनाला लगबग सुरू झाली। गोपाल काल्यानिमित्तानं आज सकाळपासून ताहराबाद गावात व संत महिपती महाराज समाधी मंदिराचं प्रांगण भाविकांच्या पंक्तीनं फुलून गेलं होतं। जवळपास 600 पायी दिंडी सोहळ्यांनी पांडुरंग उत्सवास सहभाग नोंदवला। चालू वर्षी गर्दीचा उच्चांक झाल्याचं ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात आलं। खेळण्याची व खाऊची दुकानं थाटल्यानं मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी दिसून आली। गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दागिने, मोबाईल व रोख रक्कम चोरीचा डाव साधला। यावेळी काही संशयित चोरट्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। उत्सवस्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आलेल्या मान्यवरांचं व भाविकांचं स्वागत कक्षात निवेदक आप्पासाहेब ढोकणे यांनी शब्द सुमनानी, तर संत कवी महिपती महाराज देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे यांच्यासह विश्वस्त मंडळींनी आदरानं स्वागत केलं। रामकृष्ण हरी। श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान श्री क्षेत्र ताहराबाद या ठिकाणी गेल्या 19 तारखेपासून म्हणजे आषाढ वद्य नवमी पासून ते अमावस्येपर्यंत हा उत्सव दरवर्षी साजरा होतो। त्या उत्सवाला आम्ही पांडुरंग उत्सव किंवा गोपाळकाल असं म्हणतो। दरवर्षी लाखोंच्या संख्येमध्ये महिपती महाराजांच्या दर्शनाकरता भाविक मंडळी या ठिकाणी येत असतात। हा उत्सव आत्ताचा नाही, हा उत्सव महिपती महाराजांच्या काळापासून सुरू झालेला आहे। त्यावेळेस महिपती महाराजांना पंढरपूरला जाणं शक्य झालं नाही, त्यावेळेस भगवंताला प्रार्थना केल्यानंतर भगवंताने उपदेश केला की महिपती महाराज तुम्हाला इथे येण्याचं काही कारण नाही, मी स्वतः तुमच्या भेटीला येईल। म्हणून हा देव आणि भक्तांच्या भेटीचा उत्सव दरवर्षी सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपन्न होत आहे। सध्या या उत्सवाला जवळजवळ 297 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि हा उत्सव मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होतोय। या ठिकाणी गावगावून जवळजवळ 300 ते 350 दिंड्या दरवर्षी या ठिकाणी येत असतात आणि मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षा या वर्षी जवळजवळ लोकांच्या आणि भाविकांच्या संख्येमध्ये विलक्षण असणारी वाढ झालेली आहे। काल परवा पाऊस झाला पण तरी सुद्धा लोकांचा उत्साह या उत्सवाकरता कोणत्याही प्रमाणात कमी झालेला दिसत नाही। या उत्सवाची आज 23 तारखेला या उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने संध्याकाळी 4 वाजता सांगता होणार आहे आणि परवाच्या दिवशी म्हणजे 25 तारखेला या उत्सवाची पाऊल घडीचा कार्यक्रम सकाळी सूर्योदयाच्या वेळी संपन्न होणार आहे। असा असणारा हा सर्व भव्य दिव्य पांडुरंग उत्सव महिपती महाराजांच्या आणि भगवान पांडुरंगाच्या कृपेने ताहराबाद या ठिकाणी संपन्न होत आहे। चालू झालेल्या पांडुरंग महोत्सवाच्या आज 23/7/25 रोजी सांगता होत आहे। त्या निमित्ताने सर्व भक्त परिवार तसेच पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, विश्वस्त मंडळ, भाविक भक्त पाहतात तसेच आलेले शेकडो दिंड्या या काही दूरवरून म्हणजे पूर्णपणे जवळजवळ नगर जिल्ह्यातूनच मानता येईल, संगमनेर असेल, नेवासा तालुका असेल, इथून दिंड्या इथपर्यंत आल्यात। भक्तिभावाने त्यांनी महिपती महाराजांचं दर्शन घेतलं आणि आज काल्याच्या कीर्तनाने या महोत्सवाची सांगता होत आहे। त्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांचं देणगीदार, दानशूर देणगीदार त्यांच्या देणगीमधून भव्य दिव्य मंदिर उभारलं
हे जे परिसर सुशोभीकरण झालं त्याबद्दल मी देणगीदारांचे सर्व देणगीदारांचे खूप खूप आभार, भक्तांचे आभार। रामकृष्ण हरी। दिनांक 19 तारखेपासून पालखीचं पांडुरंगाला घेऊन झालेलं आगमन आणि त्यानिमित्ताने साजरा होत असलेला हा पांडुरंग उत्सव श्री क्षेत्र ताराबाद येथे या वर्षी साजरा होत आहे। या यात्रा उत्सवानिमित्त आलेल्या शेकडो दिंड्यांचे आम्ही देवस्थानच्या वतीने स्वागत करत आहोत व त्यांचे आभार पण व्यक्त करत आहोत की इतक्या श्रद्धेने भक्तिभावाने नगर जिल्ह्यातून, औरंगाबाद जिल्ह्यातून आणि नगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमधून सुमारे 500च्या वर दिंड्या आपल्या देवस्थानला भेटीला आलेल्या आहेत। मी सर्वांचे प्रथमतः अध्यक्ष या नात्याने सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। तसेच या निमित्ताने मी हे सांगू इच्छितो की सध्या आपल्या देवस्थानचं जीर्णोद्धाराचं काम पूर्ण होत आलेलं आहेच व त्याचबरोबर सर्व परिसराचं सुशोभीकरणाचं काम आपलं चालू आहे व त्यासाठी आबा आहेत, माऊली आहेत, अशा खूप सर्व लोकांनी, दानशूर लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात देणगी दिलेली आहे। 1 रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंत आपल्या वारकऱ्यांनी, आपल्या सेवेकऱ्यांनी देणगी दिलेली आहे। या निमित्ताने मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो की देवस्थानला अशीच आपली सर्वांची गरज आहे व राहील। व या पांडुरंग उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला मिळालेल्या सहकार्याबद्दल मी प्रथमतः पोलीस प्रशासन, आदरणीय ठोंगे साहेब, शिवपूजे साहेब व सर्व पोलीस बंधू आणि भगिनी आलेल्या आहेत त्यांच्या सर्वांचे प्रथमतः आभार मानेल। त्यांच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे या परिसरामध्ये कोणतीही अनुचित घटना न घडता खूप खेळीमेळीच्या वातावरणात लाखो लोकांचं इथं येणं झालंय, दर्शन झालंय व त्याचबरोबर ह्या गावचे सर्व नागरिक ताराबाद ग्रामपंचायत, ताराबादचे सर्व ग्रामस्थ जे सर्व या दिंड्यांची व्यवस्था 5 दिवस सांभाळतात त्या सर्व महिला भगिनींचे मी परत एकदा ऋण व्यक्त करीन व या पांडुरंग उत्सवामध्ये होत असलेले सर्व कीर्तन सेवा सोम महाराज खांडेकर, उल्हास महाराज सूर्यवंशी, बाळकृष्ण महाराज कांबळे, यांचं नाव काय आपले काका, या सर्वांचं पण मी आभार मानेन की त्यांनी खूप छानसं परमार्थाचं ज्ञान कीर्तन रूपी आपल्या सर्वांना मिळवून दिलं व ही सर्व पांडुरंग उत्सव खूप आनंदाने, खूप आदरयुक्त श्रद्धेने पार पडत आहे। त्याबद्दल मी सर्व भक्त भाविकांचे देवस्थानच्या वतीने खूप खूप आभार। असंच प्रेम, असंच सहकार्य कायम स्वरूपी राहावं ही मैपती चरणी प्रार्थना व मैपती चरणी प्रार्थना करतो की छानसा यावर्षी पाऊस होऊ दे, सर्व शेतकरी बंधू सुखी समाधानी हो, हीच माझी मैपती चरणी प्रार्थना। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।